तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण 34 साइजची ब्लाउजची स्टिचिंग करणार आहोत। हे आपण मागच्या भागात कटिंग बघितली आहे। आता आपण स्टिचिंग करून घ्यायचंय। आधी आपण अस्तर जॉईन करून घ्यायचंय। आपण एक्स्ट्रा आहे ते आता कटिंग करून घ्यायचे। हे बघा आता आपण टक्स मारून घ्यायचे। बघा मी एक दाबच घेऊन शिलाई मारली आहे। हे बघा आपलं पॉप बघा किती व्यवस्थित आलंय। हे थोडंसं असं कटिंग करायचं। हे बघा आता आपण दुसऱ्याला पण असे टक्स मारून घेऊया। याचा पण बघा पफ किती व्यवस्थित आहे। तर इथे थोडंसं कटिंग करून घ्यायचं आपण कधी पण। आधी योक पट्टी व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे। हे थोडंसं कट करून घ्यायचं असं। ही बघा ही उलटी बाजू आहे, ती अशी ह्याच्यावर ठेवायची बरोबर आणि इथूनही खालून ठेवायची। मला कंबरपट्टी लावायची म्हणून मी अशी लावते योकपट्टी।
कितीवर आहे ते बघा, 3 वर आहे. इकडे पण बघून घ्यायचं आधी व्यवस्थित. पट्टी लावून झाली आहे. आता आपण पाठचा भाग करूया. हे बघा, ही सरळ बाजू आहे. ही बघा, उलटी बाजूवरच ठेवायचं असतं. मला कंबर पट्टी लावायची आहे ना, म्हणून मी सरळ बाजूवर हे करून नाही करत आहे. नाहीतर तुम्ही पलटी मारू शकता जर तुम्हाला कंबर पट्टी नाही लावायची असेल तर. आता टक्स मारून घ्यायचं पहिलं. चेक करायचं आधी बरोबर आहे की नाही. हे बघा, आपले दोन्ही बरोबर आले. आता आपण कंबरपट्टी लावून घ्यायची आधी. आपली पाठची बाजू तयार झाली आहे. आता आपण पुढच्या भागाला पण पट्टी लावून घेऊया. आपण आधी जॉईन करून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं बरोबर आहे. तर आपण आधी इथून शिलाई मारून घ्यायची आहे वरून. हे बघा, असं पलटी मारून घ्यायचं आणि इकडून शिलाई मारून घ्यायची.
चेक करून बघायचं आधी, कमी जास्त असेल तर कटिंग करून घ्यायचं। हे बघा आता बरोबर आहे। थोडंसं कमी जास्त होतं कधी पण, तर साईड बघायची आता आपण। हे बघा इथून साईडला पण बघायचं कमी जास्त आहे का। हे बघा थोडंसं जास्त आहे, तर हे कटिंग करून घ्यायचं पहिलं। शिवताना कधी पण कमी जास्त होतं। हात लावून घेऊया। तर बघा मी हात जॉईंट करून घेतलेले आहेत, अस्तर वगैरे जॉईंट केलंय। हे बघा कुठे पण खेचून लावायची नाहीये। आता आपण आधी पहिली कव्हर शिलाई मारून घ्यायची। आपली फिटिंगची लाईन पण व्यवस्थित आली आहे जॉईंटची। आता आपण पाइपिंग करून घ्यायची आहे। हे बघा मी पाइपिंग हे करून घेतली, अशी एक साइड फोल्ड मारून घेतली आहे जॉईंट करून।
आधी आपण चेक करून बघायचं आधी। हे बघा थोडंसं कमी आहे, थोडी अजून एक दाब खाली शिलाई मारायला पाहिजे। हे बघा आपली पाइपिंग किती व्यवस्थित झाली आहे बघा। हे बघा आपलं बरोबर 36 आलंय। हे बघा आपले पफ वगैरे किती व्यवस्थित आलेत। फिनिशिंग पण बघा तुम्ही। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।